श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे 2 वर्ष टिकणाऱ्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा पापड। खूप मस्त चवीला लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत आणि कमीत कमी वेळेत होतात, जास्त काही आटापिटा न करता। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पापड कसे झाले ते दाखवते बघा। किती मस्त झालेले आहेत, अजिबात लाल झालेले नाहीत आणि अगदी खुसखुशीत। तर सर्वात पहिल्यांदा आपण लागणारं साहित्य बघूया। तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलाय बघा आणि त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 किलो बटाटे। तर बटाटे इथं आपल्याला अगदी अचूक प्रमाणात घ्यायचे आहेत पापडे करण्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा आता आपण बटाटे उकडायला घालूया। तर इथं मी मोठ्या टोपल्यामध्ये बटाटे टाकलेत, म्हणजे स्वच्छ धुता येतात आणि भरपूर पाणी घालायचं आणि बटाटे स्वच्छ आपल्याला 1-2 वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचे। नंतर लगेच कुकरमध्ये आपल्याला बटाटे टाकायचे, तर पाणी घालायचं आणि लगेच आपल्याला बटाटे शिजवायला टाकायचे। तर जर तुमच्या पापडे जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही 2दा बटाटे उकडून घेऊ शकता। तर इथं बटाट्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, लगेच झाकण लावायचं आणि गॅसवर आपल्याला हे कुकर ठेवून द्यायचं। तर बटाटे उकडते तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया। तर इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई थोडीशी हलकीशी गरम होऊ द्यायची आणि लगेच यामध्ये साबुदाणा टाकायचा। मिडियम गॅस करायचा, फुल गॅसवर आपल्याला साबुदाणा भाजायचा नाही, कारण वरून भाजतं आणि मधात तो कच्चा राहतो आणि मिक्सरमधून निघत नाही बारीक। म्हणून काय करायचं, मिडियम गॅसवरच आपल्याला चांगला खरपूस असा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे साबुदाणा भाजल्यानं तर मिक्सरमधून बारीक निघतं, म्हणून चांगला असा साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजून झाला की लगेच काय करायचं, प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर मस्त असं आपल्या इथे साबुदाणा थंड झालेला आहे। लगेच आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेला साबुदाणा टाकायचा। थोडं थोडं टाकायचा, म्हणजे बारीक असा निघतो। खूप जास्त टाकलं ना बारीक निघत नाही। तर इथे मिक्सरच्या बारीक करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला इथे मी दाखवते व्हिडिओमध्ये कसा बारीक करून घ्यायचा आहे साबुदाणा। तर अगदी काय मिक्सरमधून तितका बारीक निघत नाही, थोडा आबडधोबड राहिला तरी पण काही हरकत नाही, पण जास्त पण ठोकर राहू देऊ नका। असं इथं बारीक माझं पीठ करून घेतले मी मिक्सरमधून। तर एका भांड्यात काढून घ्यायचं बघा। तर आता आपण दुसऱ्या साबुदाण्याची बॅच पण काढून घेऊया। तर माझं 2 वेळेस मिक्सरमधून मी साबुदाणा काढलेला आहे। तर इथं दुसऱ्या वेळेस पण आपला साबुदाणा काढून झालेला आहे। एका भांड्यात मी संपूर्ण साबुदाणा काढून झालेला आहे। जास्त काय बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं पीठ मी इथं करून घेतलेलं आहे। तर तोपर्यंत आपले इथं बटाटे पण उकडलेले आहेत। कुकर खाली उतरून घेतलं, थंड झालं होतं पूर्णपणे आणि याचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे। जर बटाटा मधात खराब झालेला असेल तर ते भाग काढून घ्यायचा आहे बघा। तर इथं माझा ते पण बटाटा काळा झालेला आहे, ते भाग संपूर्ण बटाटे आपल्याला चांगले बघून घ्यायचे आहेत। तर इथं आपले संपूर्ण बटाट्याचं साल काढून झालेले आहे। आता लगेच आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत। तर आपली जी खोबरे खिसायची खिसणी असते ना ती घ्यायची, म्हणजे कसं पटकन आपले हे बटाटे खिसून होते। तर बारीक जर घेतली ना तर लवकर होणार नाहीत। तर तुम्ही मॅश पण करून घेऊ शकतात, पण मॅश केल्यानं एकतरी ह्या बटाट्याची गाठ राहते आणि ती पापड लाटताना मदत करते, पापड फाटतो। म्हणून खिसणीने खिसून घ्यायचे, हे सगळ्यात चांगला पर्याय असेल। तर आपले इथं बटाटे संपूर्ण खिसून झाले की लगेच यामध्ये आपण बारीक केलेला साबुदाणा घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक ठेचलेली आपल्याला यामध्ये मिरची घालायची। तर आपण इथं चटणी पण वापरू शकतो, पण चटणीपेक्षा ना ते हिरवी मिरची आपल्याला बारीक कुटलेली खूप चांगली लागते चवीला पापड, म्हणून हिरवी मिरची टाका आणि हे संपूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असा गोळा करून घ्यायचा आहे बघा। आता हे गोळा करून झाला की काय करायचं, एक टोपलं किंवा पातेलं घ्यायचं आणि हे चुरलेला गोळा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा बघा। आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे, म्हणून मोठं पातेलं किंवा असं टोपलं घ्यायचं। माझ्याजवळ मोठं पातेलं नव्हतं म्हणून मी हे टोपलंच घेतलं। आता लगेच काय करायचं, गॅसवर पातेलं ठेवायचं मोठं, त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं। पाण्याला उकळी आली की स्टँड ठेवायचं मधात आणि हे आपल्याला टोपलं किंवा पातेलं यावर ठेवून द्यायचं, झाकण लावायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचंय। असं केल्यानंतर साबुदाणा मस्त शिजतो आणि पापड अगदी खुसखुशीत होते। तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, हे वाफवून झालेले आहे। लगेच काय करायचं, टोपलं खाली काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। थंड झालं की काय करायचं, एक मोठ्या परातीत आपल्याला हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्या बरं का, खूप चटके लागते। तर थंड झालं की काय करायचं, आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे। जर खूप जास्त तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाण्याचा हात लावून पण हे चुरू शकता बघा। तर मस्त असं आपलं हे चुरून झाले। आता एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि लगेच आता आपण याचे पापड करून घेऊया। तर इथं माझ्याजवळ पापडाची मशीन आहे। तर पापडाची मशीन जरी नसेल तर दुसरी पर्याय पण सांगते तुम्हाला पापड करण्याचा। तर इथं मी प्लास्टिकची कॅरी बॅग टाकलेली आहे, गोल आकारात कट करून त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं, केलेला गोळा ठेवायचा, पुन्हा वरून आपल्याला कट केलेली गोल आकारात कॅरी बॅग ठेवायची आणि मशीनीनं आपल्याला ह्याला दाब देऊन घ्यायचा। अगदी मशीनचे पापड न पातळ होते तर आणि दिसायला पण छान गोल आकारात येतात बघा। तर मस्त असं आपलं हे पापड करून झालेलं आहे, अगदी पातळ आणि खूप मस्त झालेलं आहे बघा। हाताने पण इतके पातळ होत नाहीत, मशीननं खूप जास्त जरा पातळ होते। तर इथं आपण काय करायचं,
वरची कॅरी बॅग काढून घ्यायची आणि कपड्यावर टाकून द्यायचा पापड आणि वरची कॅरी बॅग खालची कॅरी बॅग पण काढून घ्यायची. आता दुसरी पद्धत सांगते तुम्हाला मी. तर कोलपाट घ्यायचा, कोलपाटावर मोठी प्लास्टिकची पन्नी गोल आकारात कट केलेली ठेवायची, गोळा ठेवायचा आणि पुन्हा आपल्याला काय करायचं, प्लास्टिकची पन्नी ठेवून द्यायची आणि प्लेटनं आपल्याला असा दाब देऊन घ्यायचा. जिकडं जाड दिसेल तिकडं दाब द्यायचा, म्हणजे हे पातळ होतं बघा. तर अशी पद्धत पण खूप सोपी आहे करायला. याने पण गोल आकारात पापड येते आणि पातळ पण होते बघा. तर मस्त असं आपला पापड झालेला आहे, पण जरा छोट्या आकारात तयार होते. तर आता आपण याला टाकून देऊया आणि दुसरी पद्धत पण सांगते तुम्हाला. कोलपाटावर कॅरी बॅग ठेवलेली आहे, त्यावर गोळा ठेवायचा, वरून पुन्हा प्लास्टिकची पन्नी ठेवायची आणि आपण जसे पोळी लाटूत ना तसं हे पापड लाटून घ्यायचं बघा. किती जरी लाटला ना हे अलगत असा निघतो प्लास्टिकच्या पन्नीनं. ही पण पद्धत खूप सोपी आहे करायला, पण खूप जास्त पापड करावे लागतात ना, तर ही यानं खूप जास्त वेळ लागू शकतो. दुसरी पद्धत ना खूप उपयोगी आहे, जर तुमच्याजवळ मशीन नसली तर पटकन पण होते. तर मस्त असे आपले इथं सगळे पापड करून झालेले आहेत बघा. आणि कडकड उन्हात आपल्याला 2 ते 3 दिवस हे पापड वाळून घ्यायचे आहेत. खूप मस्त खुसखुशीत पापड आपले तयार होतील. तर कडकड उन्हात 2 दिवस मी हे पापड वाळून घेतलेले आहेत बघा. किती मस्त झालेली आहेत. आणि अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाट्याचे एवढे मोठे परतभर आपले पापड तयार आहेत. आता लगेच मला इथे मी तळून दाखवते. कडकडीत गरम तेल करायचं, यामध्ये पापड सोडायचा आणि आलटीपलटी करून बघा तुम्ही, किती मस्त पांढरा शुभ्र असा हे आपला साबुदाणा बटाट्याचा पापड तयार आहे बघा. खूप मस्त होतो, अजिबात लालसर झालेलं नाही बघा. तुम्हाला दाखवते पण मी इथं हाताने पण तुम्हाला दाखवते, किती मस्त आणि खुसखुशीत असे हे आपले पापड तयार आहेत. करायला पण खूप सोपे आहे, जास्त वेळ पण खात नाही आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही. कमीत वेळ हे पापड तयार होते. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.